बाबरी मशीद पतनानंतर मुंबईत दंगे उसळले होते. त्यावेळी भाजपच्या चाणक्यांनी आपल्या मीडियातील साथीदारांना हाताशी धरून शिवसेनेने मुंबई वाचवली अशा बातम्या पेरल्या. त्यानंतर बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट संबोधून शिवसेनेतील धार्मिक उन्माद कायम ठेवला. यामागे भाजपचे भविष्यातील राजकारण होते. आक्रमक शिवसेनेचा फक्त वापर करून घ्यायचा आणि आपले उद्दिष्ट साध्य करायचे. शिवसेनेला हिंदुत्वाचा जाप करायला लावले. त्यातून भाजपवाले आपला स्वार्थ साधत होते. 1987 नंतर प्रबोधनकार ठाकरेंच्या बहुजनवादी शिवसेनेचा भाजपच्या हिंदुत्ववादी विचारधारेकडे प्रवास सुरू झाला. भाजपचे घातकी राजकारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ओळखून होते. त्यामुळे त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानणारी संघटना म्हणून शिवसेनेची ओळख कायम ठेवली. तरीही पुढे ब्राह्मणवादी म्हणजेच हिंदुत्ववादी विचारधारेमुळे शिवसेनेकडून मुस्लिम द्वेष व्यक्त करण्याचे काम भाजपवाले करून घेत होते. शेवटी तर भाजपने आपल्या कुटील राजकारणाने शिवसेना सत्तेत सोबत न आल्याने तसेच शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार बनवल्याने शिवसेना फोडली. 2 गट तयार केले. हिंदुत्ववादी असणाऱ्या शिवसेनेसोबत भाजपने हे असे केले. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतून शिवसेनेला पूर्णपणे उखडून टाकायचे होते. तशी भाजपची रणनीती होती. भाजपच्या या रणनीतीला सुरुंग लावण्याचे काम कोणी केले असेल तर मुंबईतील बहुसंख्य मुस्लिम मतदारांनी. मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसींनी यावेळी शिवसेनेला भरभरून मतदान केले. त्यामुळे त्यावेळी दंगलीच्या काळात शिवसेनेने मुंबई वाचवली असली तरी आता मुंबईत शिवसेनेला वाचवण्याचे काम आओमुदने म्हणजेच आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, दलित यांनी केले. शिवसेना वाचली. भाजपच्या मनसुबे धुळीस मिळवले. ही वस्तुस्थिती असताना आगलाव्या मीडियाचे महाविकास आघाडीत भांडणे लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीडियाकडून मुस्लिम मतदार शिवसेनेकडे वळला, काँग्रेससाठी धोक्याची घंटा असा डांगोरा पिटला जातोय. दरम्यान मुंबईतील परप्रांतीय व्यापारी वर्गाने भाजपला साथ दिली. हा व्यापारी वर्ग जगतो आओमुदच्या पैशावर. कारण हा आओमुद म्हणजेच आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, दलित हा वर्ग या देशातील सर्वात मोठा ग्राहक आहे. यांची संख्या जवळजवळ 85% आहे. हा वर्ग आता शिवसेनेचा पाठीराखा झालाय. शिवसेनेने या वर्गाला कायम सोबत ठेवावे. हाच वर्ग एक ना एक दिवस भाजपची मस्ती उतरवेल. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.